तर मित्रांनो, आज झालता थोडासा घोटाळा. चला तर बघू आपण पूर्ण ब्लॉकमध्ये. मळ्यात गेलतो. हे आपल्याला दगडं आणि ती माती सगळी टाकायची होती गायच्या खाली. मग काय सगळं काम केलं, टाकली तिकडं माती. बघा आता कसं स्वच्छ वाटतंय. सगळे दगडं बिगडं सगळं काढलं. आपली राणी काय नाही, राणी निवांत खात बसली थोडासा घास. आणि घाम तर असला आलता का नाही, मरणाचा घाम आलता बघ, मरणाचा घाम आलाय. म्हटलं जाऊन दे, येतच असतं काम. मोठी गाय बाहेर बांधली होती. ओली ओली पाऊस येत होता, ती भिजत होती. मग काय लगेच तिला आतमध्ये घेतलं आणि हे गज काढायला गेलो तर गज तुटूनच हातात आला. बघा, आता म्हणलं जाऊन द्या, आता सगळे गज काढायचे ते दुसरे लावायचे. मग काय सगळे गज काढले. बघा आता कसं स्वच्छ वाटतंय का नाही. मिस्त्रीला फोन केला तर मिस्त्री म्हणले आज काय येणं व्हायचं नाही. म्हणलं चला जाऊन द्या, बरं झालं सकाळ सकाळ सांगितलं काय आहे ते. चला बघू आता पुढचं नियोजन काय होतंय काय नाही. बघा आपल्याला एवढा कोटा बांधायचा आहे. मग लगेच बोर चालू केला. आपल्या घरातलं पाणी संपलं होतं. बघा ह्या टाकीत भरायचं आणि मग वरच्या घरात वाढायचं ते पाणी. मोटर लावलेल्या दोन्ही बी. वरची टाकी भरायची. आज काय पाऊस येतच होता. बघा मरणाचा आभाळ आलाय, अजून बी काय सांगता येत नाही पाऊस येईन का नाही. नारायण काका म्हणले चला तर चहा प्यायला जाऊ. मग काय मी, शिरक्या आणि नारायण काका निघालो चहा प्यायला. मस्तपैकी गेलो नारायण काकाच्या गॅरेजकडं. नारायण काका म्हणले पैसे तू दे, चहा मी पाचतो. हैं? ये क्या हो गया? ये क्या सुन रहा हूँ? समझ रहे हो? समझ रहे हो आप? चहावाल्याला सांगितलं चहा 3. मग लगेच त्यांनी काय 2च मिनिटात चहा आणून आदळला आपल्यापाशी. मग काय घेतला चहा आणि तेवढ्यात मी शिरक्याला जे नाही ते ठोका टाका शिरक्याच्या मोबाईलवर सांडला चहा. मग काय शिरक्याला म्हणलं काढ धुवून काढला मोबाईल आणि लगेच निघालोत घरी. आता चहा पाणी झालं. नारायण काका म्हणले चला. मग काय निघालो. पाऊस तर येतच होता रिमझिम. तेवढं मग लाईक फॉलो कमेंट करायला विसरू नका.